कुठून हे घुसा, कुठून हे घुसा, कुठून हे घुसा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या कित्येक दशकापासून धनगर समाज हा सरकारकडे एसटी प्रवर्गाची मागणी करत असून आता 21 तारखेला दीपकभाऊ बोराडे यांनी आंदोलनात ठरवलं होतं, परंतु तो आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव जमा झालेलो आहेत आणि दीपकभाऊ बोराडे यांच्या म्हणण्यानुसार, यांच्या आदेशानुसार आम्ही 21 तारखेला मुंबईला निघालेलो आहोत. सर्व धनगर समाज बांधवांना विनंती करतो महाराष्ट्रातील की त्यांनी दीपकभाऊच्या आदेशाप्रमाणे कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा. हा धनगर समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे. धनगर समाजाला आता नाही तर कधीच नाही असा खूप मोठा लढा असल्यामुळे सर्व समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो आणि उद्याच्या 21 तारखेचा धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने रवाना व्हावं अशी नम्र विनंती करतो. धनगर समाजाचे नेते दीपकभाऊ बोराडे यांनी जी हाक दिलेली आहे की दिनांक 21 जानेवारी रोजी कुठूनही घुसा परंतु मुंबईमध्ये दिसा. कारण की लोकशाही मार्गाने लढा लढत असताना सध्याच्या शासनानं त्यांना अटक करून लढा हा चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यायालयाने सुद्धा त्यांना 28 तारीख देऊन एक प्रकारे क्रूर चेष्टा केली आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या दीपकभाऊंनी जो आवाहन केलेलं आहे की सर्व धनगर समाज बांधवांनी, माझं असं म्हणणं आहे की केवळ धनगर समाज बांधव नाही, कारण की मराठा आरक्षण लढ्यामध्ये धनगर समाजाच्या लोकांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर सहभाग दिलेला आहे. त्यामुळे एक मराठा सेवक या नात्यानं माझी अशी सर्व बंधूंना आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे लोक येतील त्यांना अन्न पाणी, ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी आवाहन केलंय की त्यांना अन्न पाणी त्याचबरोबर घासातला घास द्या. कारण की हा लढा जो आहे गेल्या कित्येक दशकापासून लढा जो आहे आणि विशेष म्हणजे एसटी प्रवर्गातून धनगर समाजाची अंमलबजावणी हा लढा आहे. आरक्षण ऑलरेडी त्यांना मिळालेलं आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळतं, मग महाराष्ट्रामध्ये हा का नाही? त्यामुळे या सरकारनं जी फसवणूक चालली आहे आणि दीपक भाऊंचा लढा चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सर्व आम्ही बांधव निषेध करत आहोत आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी आवाहन करत आहोत की प्रत्येक धनगर समाज बांधवांना कुठूनही घुसा परंतु मुंबईमध्ये दिसा. या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी एकत्र जमायचंय असं मी आवाहन करतो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. 19 लोक इल्लेदेव होकरांचा, राष्ट्रमाता इल्लेदेव होकरांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.